मित्रांनो, आपल्या सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय केल्यानंतर बऱ्याच जणांना एक रिजेक्शन रिझन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। ते म्हणजे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र जोडा किंवा ॲफिडेव्हिट फॉर्मॅट हे जोडण्यास सांगितलेलं आहे। तर हा विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र फॉर्मॅट किंवा प्रतिज्ञापत्र नमुना किंवा ॲफिडेव्हिट फॉर्मॅट हे तुम्हाला कशा पद्धतीचा हा नमुना असतो, हा नमुना कुठे तुम्हाला उपलब्ध होईल आणि हा कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि हा जे काही ॲफिडेव्हिट नमुना आहे हा कोणाच्या नावाने तुम्हाला माहिती भरून अपलोड करायचा आहे। बऱ्याच जणांना या संदर्भात जे आहे ते कन्फ्युजन आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही ॲफिडेव्हिट फॉर्मॅट आहे किंवा ॲफिडेव्हिट नेमकं काय असते आणि हे ॲफिडेव्हिट जे आहे ते कशा पद्धतीने अपलोड करावं याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक तुम्हाला विनंती आहे, ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यास मदत होईल। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता अर्जासोबत जोडावयाचा शपथपत्राचा नमुना म्हणजेच ॲफिडेव्हिट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲफिडेव्हिट म्हणतो, मराठीमध्ये शपथपत्र म्हणतो। तर परिशिष्ट ब मधला हे जे काही शपथपत्राचा नमुना आहे, बऱ्याच जणांना हे मागितलं जाते। नॉन क्रिमिनल अप्लाय केल्यानंतर फॉर्म परत पाठवला जातो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असते की विहित नमुन्यातील शपथपत्र अर्जाचा नमुना जोडा किंवा ॲफिडेव्हिट फॉर्मॅट जोडा। तर हा एक नमुना आहे परिशिष्ट ब। यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचे विमुक्त दाते व्हीजे, एनटी, ओबीसी, एसबीसी या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना एनसीएल मिळवण्याकरता हा जे काही ज्याला आपण शपथपत्राचा नमुना म्हणतो हा अपलोड करावा लागतो। यामध्ये कोणकोणती माहिती भरावी लागते ते सुद्धा सांगतो। यामध्ये जे काही ॲप्लिकंट आहे म्हणजे आपण वडिलांच्या नावाने अर्ज करत असतो, त्यामुळे यामध्ये सुरुवातीला त्यांचं नाव येणार आहे, त्यानंतर त्यांच्या वडिलाचं नाव इथे येणार आहे, यांचा मुलगा किंवा मुलगी, त्यानंतर वय येणार आहे, त्यानंतर व्यवसाय काय आहे ते व्यवसाय येणार आहे, मुक्काम म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुमच्या गावाचं नाव येणार आहे, शहराचं नाव येणार आहे, तहसील, तालुका, जिल्हा, त्यानंतर राज्य येणार आहे। अशा पद्धतीची तुम्हाला बेसिक माहिती भरून द्यायची आहे। त्यानंतर येथील रहिवासी असून याद्वारे दृढपूर्वक कथन करतो की मी तुमच्या कास्ट नाव इथे द्यायचं आहे, त्यानंतर या जातीचा जमातीचा असून ही जात जमात केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ अशा पद्धतीचे जे काही डिटेल आहे ते वाचू शकता। ते माहिती वाचल्यानंतर खाली यायचं आहे आणि ही कोणत्या कॅटेगरीमध्ये तुमची कास्ट आहे ते तुम्हाला कॅटेगरीचं नाव इथे ठेवायचं, जसं की ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी या प्रवर्गात मोडते अशा पद्धतीने ब्लँकमध्ये। त्यानंतर पुन्हा एकदा मी दृढपूर्वक असेही कथन करतो की केंद्र शासनाच्या याच्यामध्ये काही रेफरन्सेस दिलेले आहे, ते रेफरन्सेस तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। जे काही तसेच केंद्र शासनाच्या अनन्य सुधारित केल्याप्रमाणे तसेच केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना नोटिफिकेशननुसार शासन निर्णयानुसार आरक्षणाचा जे काही फायद्याकरता मी विमुक्त जाती व्हीजे, एनटी, ओबीसी, एसबीसी मागास प्रवर्गातील उत्पन्न व प्रगत व्यक्ती म्हणजे गट नॉन क्रिमिनल यामध्ये मोडत नाही। मी दृढपूर्वक असेही कथन करतो की मी माझ्या आई आणि वडिलांच्या किंवा आई आणि वडील या दोघांच्याही दर्जा उत्पन्न हे 31 मार्च जिथे तुम्हाला वर्ष टाकून रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्ष अखेरीस वेळोवेळी विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार इतर मागासवर्ग प्रवर्गातील उत्पन्न व प्रगत गट व्यक्ती म्हणजे थोडक्यात काय तर जी काही इन्कम लिमिट आहे नॉन क्रिमिनल काढण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही मोडता, त्याबाबत तुम्हाला इथे जे काही ॲप्लिकंट आहे त्याची सही आणि नाव इथे राईट साईडला द्यायचं आहे। लेफ्ट साईडला स्थळ म्हणजे तुमच्या गावाचं ठिकाण आणि खाली दिनांक लिहायचे आहे। खाली इतरही काही माहिती आहे ती तुम्ही इथे वाचू शकता। अशा पद्धतीने हे जी काही परिशिष्ट ब आहे अर्जासोबत जोडायचा शपथपत्राचा नमुना, ज्याला आपण फॉर्मॅट जे आहे ते ॲफिडेव्हिट फॉर्मॅट म्हणतो, हे फॉर्मॅट तुम्हाला अपलोड करायचं आहे। जर तुमचा नॉन क्रिमिनलचा अर्ज जे आहे ते रिजेक्टमध्ये आला असेल आणि त्यांनी सांगितलं असेल की विहित नमुन्यातील ॲफिडेव्हिट जोडा किंवा परिशिष्ट या ठिकाणी जे आहे ते जोडा किंवा शपथपत्राचा नमुना जोडा अशा पद्धतीने सांगण्यात आलं असेल तर हा फॉर्मॅट तुम्ही अपलोड करू शकता। त्यानंतर दुसरा आहे अर्जासोबत जोडायचा शपथपत्राचा नमुना। आता हे खाली वर ब होता परिशिष्ट ब, आता खाली आहे परिशिष्ट क, हे सुद्धा जवळपास सेमच आहे। आता याच्यामध्ये सुद्धा सेम माहिती तुम्हाला भरायची आहे, ॲप्लिकंटची कुठे राहतो, व्यवसाय काय, गावाचं नाव, त्यानंतर स्वतःचं नाव, त्याच्या वडिलाचं नाव ॲप्लिकंटच्या अशा पद्धतीने, त्यानंतर त्यांची जी काही कास्ट असेल त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती द्यायची आहे। आणि यामध्ये थोडेफार दोन्ही सेमच आहे, फक्त थोडाफार याच्यामध्ये बदल आहे, तर ते तुम्हाला माहिती वाचून घ्यायची आहे। त्यामुळे परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क आहे, तर सर्वसाधारणमध्ये परिशिष्ट ब तुम्ही अपलोड करू शकता। परिशिष्ट क जे आहे ते सुद्धा इथे तुम्ही माहिती वाचू शकता, जवळपास इथे सेमच आहे। तर अशा पद्धतीचं हे ॲफिडेव्हिट आहे। आता महत्त्वाचं म्हणजे या ॲफिडेव्हिटचं जी काही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, या लिंकमध्ये तुम्ही PDF जे आहे डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा ही PDF शेअर केली जाईल, तिथे तुम्ही जॉईन नसेल तर तिथे सुद्धा जॉईन व्हा, महत्त्वाच्या अपडेट्स त्या ठिकाणी दिले जातात। अशा पद्धतीने हे ॲफिडेव्हिट्स होतात। अपलोड कुठे करायचं, जेव्हा आपण नॉन क्रिमिनलचा अर्ज करतो, आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, त्या ठिकाणी आपण एक सेल्फ डिक्लेरेशन नावाचं जे काही ऑप्शन आहे अदर सेक्शनमध्ये
अदर सेक्शन अंतर्गत अपलोड करत असतो. त्या ठिकाणी ते जे आहे त्या ठिकाणचं म्हणजे जी वेबसाईटवर अवेलेबल आहे सेल्फ डिक्लेअर ते अपलोड न करता त्या ठिकाणी तुम्हाला ॲफिडेविट फॉर्मॅट म्हणजे हे जे काही आहे ज्याला आपण इथे प्रतिज्ञापत्र म्हणतो ॲफिडेविट फॉर्मॅट, तर यावरती माहिती भरून फोटो चिटकून हे प्रतिज्ञापत्र जे ते अदर सेक्शनमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे, जेणेकरून तुमचं जे काही नॉन क्रिमिनल आहे ते परत रिजेक्टमध्ये येणार नाही. बरेच जण विचारत होते, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.